डाळिंबाच्या फळबागामध्ये नरकळी जास्त निघणं हे एक समस्या असं मानलं जातं आणि बऱ्याचशा वेळेस काही नत्रांची मात्रा जास्त असल्यामुळं किंवा फॉस्फरस आणि पोटॅशची मात्रा कमी असल्यामुळं ज्यावेळेस कळी निघणं सुरू होतं त्यावेळेस नरकळीचं प्रमाण वाढून जातं आणि मादी कळीचं प्रमाण कमी होतं. तर अशाच आपण एका भागामध्ये ह्या समस्येशी झुजणाऱ्या शेतकऱ्याशी चर्चा केली. आता याच्यावर काय उपाय आहेत याचे आपण योगेश मस्के सरांकडनं जाणून घेऊयात. नमस्कार. नमस्कार. राम राम शेतकरी मित्रांनो. आज आपण ज्या बागेत आहोत त्या बागेत आपल्याला बागेमध्ये जवळपास 80-85% नर निघलेला आहे. तर मग अशा वेळी आता सेटिंग कशी होणार आणि सेटिंग जर होणार तर मग ती फळं कमी प्रमाणात राहणार. अशा वेळी शेतकरी थोडं डिस्टर्ब होऊन जातो. आपण एवढा खर्च करायचा बागेत आणि सेटिंग कमी प्रमाणात होते. मग आता हे बघा, बागेत चौकीतून भरपूरशा ठिकाणी आपल्याला जाणवतं आहे की नरच दिसतं आहे. सगळीकडंच नर आहे, जास्त प्रमाणात नर आहे. मादीचं प्रमाण एकदम एक 10-5% मादीचं प्रमाण आहे, एकदम 10-5% प्रमाण. मग अशा वेळी शेतकऱ्याची सेटिंग कशी होईल किंवा फळ वाढणार कसं? आता उत्पादन जर वाढण्यासाठी शेतकऱ्यांना मादी कळी जास्त पाहिजे, कारण हे डाळिंबामध्ये 2 कळी असतात, एक मादी आणि दुसरी नर. तर मग ही मादी कळी म्हणजेच फळ. मग अशा वेळी आता परत याच्यात दुसरा एक पॉईंट असा असतो, या वेळेत फ्लॉवरिंगमध्ये मधमाशी पाहिजे बागेत. आता मधमाशीचंही प्रमाण जरा कमीच दिसतंय. आपण सकाळच्या वेळेतच बघितलं होतं, आताही प्रमाण कमी आहे. मग अशा वेळी काही केमिकल वापरले जातात. त्या केमिकलमुळे मधमाशी डिस्टर्ब होते. मग याचं पोलन होणार नाही आणि जर याचे पोलन झालं नाही तर मग ही मादी कळीसुद्धा गळून जायचे चान्सेस वाढून जातात. मग अशा वेळी शेतकऱ्यांनी काय करावं, की आपल्या बागेमध्ये आपण रेशूच असा ठेवायचा की जेणेकरून 60-65% मादी निघली पाहिजे आणि 30-35% नर निघला पाहिजे. म्हणजे 60-65%तले 20% जरी गळ झाली तर 40% मध्ये भरपूरसे फळं आपल्या झाडाला लागून जातात. आपल्याला पाहिजे त्या प्रमाणापेक्षा जास्त लागून जातात. मग अशा वेळी आपण जर आपल्याला एवढ्या प्रमाणात मादी कळी काढायची तर मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? त्यासाठी सुरुवातीला आपण जेव्हा विश्रांतीत बाग असतो आपला, ज्यावेळेत आपण छाटणीपूर्वी फवारण्या घेतो विश्रांतीत, तर त्यावेळेला आपण फॉस्फरस लेवल आणि पोटॅश लेवल कशी वाढवता येईल काडीमध्ये, ते स्टोअर कसं करता येईल. मग आता त्या फवारण्यामध्ये तुम्ही वेगवेगळे वॉटर सोल्युबल वापरतात, त्याचसोबत आपल्याला काही न्यूट्रियन्स अजून कसे देता येतील, म्हणजे न्यूट्रियन्स दुय्यम अन्नद्रव्य म्हणून ते पण आपण सोबत देऊन ते स्टोअर करायचे आपल्याला, जेणेकरून आपली काडी मॅच्युअर्ड होईल. आणि काडी जर चांगली मॅच्युरिटी असली, फॉस्फरस लेवल आणि पोटॅश लेवल चांगली असली काडीमध्ये, तर काडी तुमची चांगली मॅच्युअर्ड होईल आणि त्याने काय होईल, ती काडी मॅच्युअर्ड असल्यामुळे तुमची जेव्हा तुम्ही खतं टाकून पाणी द्यायची सुरुवात कराल त्यावेळेत काय होईल, तुमची मादी कळी जास्त तुम्हाला प्रमाणात निघलेली दिसेल आणि ती वन टाईम निघेल. सुरुवातीच्याच फ्लोमध्ये मादी कळी चांगल्यापैकी निघून जाईल आणि मग जर मादी कळी सुरुवातीच्या फ्लोमध्ये चांगल्यापैकी निघली तर तुमची सेटिंग पण वन टाईम होऊन जाईल आणि जी फळं निघायची आपली मार्केटला जी यायची असतात किंवा जो मार्केटचा टायमिंग असतो 6-7 महिन्याचा कळीपासून सेटिंगपासून, तर त्या टायमिंगमध्ये फळ तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही त्यावेळेत ते घेऊ शकता किंवा त्याला पाहिजे तशी साईज देऊन तुमचं ज्या क्वालिटीत किंवा ज्या पद्धतीत मार्केटला मागणी आहे त्या पद्धतीत तुम्ही उत्पादन घेऊ शकता. तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ बनवायचं एकच कारण होतं की भरपूरशा बागात व्हिजिट झाल्या, त्यावेळी बघितलं भरपूरशा ठिकाणी नर संख्या जास्त दिसते आणि मादी कळी कमी दिसते. तर कुठंतरी हा रेशू आपला मेंटेन होत नाही आहे शेतकऱ्यांचा. त्याच्यामुळे काय होतं, आपला परत खर्च वाढतो. आता याच्यात महिना जाणार, या महिन्यामध्ये हे सगळं स्टोरेज ओढून घेणार, हे महिन्यानंतर ही कळी गळून जाणार, परत याच्यात 10-5% जी मादी त्याची सेटिंग होणार, परत मग आपल्याला तेवढ्यावर समाधान होत नाही शेतकऱ्याचं किंवा तेवढ्यात उत्पादनही मिळत नाही. मग परत आपल्याला नवीन कळी काढायची असती, परत तेवढा खर्च आपला वाढत चालतो. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, विश्रांतीतच याची काडी मॅच्युरिटीवर जास्त ध्यान द्या. विश्रांतीतच काडीमध्ये सगळं स्टोरेज करायचा प्रयत्न करा. मग छाटणीपूर्वीच जर काडी स्ट्रॉंग असली तर नंतर पाणी फोडल्यानंतर, खतं दिल्यानंतर तुम्हाला पाहिजे त्या प्रमाणात बागेत तुम्हाला मादी कळी दिसून जाईल आणि मादी कळी जेवढी जास्त निघेल तेवढं मग आपल्या उत्पन्नात वाढ होण्यास तुम्हाला हे काही सांगायचं कामच नाही. तर शेतकरी मित्रांनो, पाणी पण याच्यात फार महत्त्वाचं आहे. पाणी पण थोडंसं जेवढं तुम्हाला ताणून देता येईल तेवढं ताणून द्या, जेणेकरून नायट्रोजन लेवल पण आणि थोडी कमी प्रमाणात राहील
आणि ते पण मादी कळी निघाला त्याची पण जास्त प्रमाणात मदत होऊन जाईल. वातावरणात टेम्परेचरनुसार तुम्ही जसं टेम्परेचर आहे त्याच्यानुसार तुम्ही पाणी वाढवा, तुमच्या जमिनीनुसार तुम्ही पाणी ठेवा आणि सुरुवातीच्या पिरियडमध्ये जेवढं पाणी तुमचं ताणून राहील त्यावेळेत तुमची कळीचा फ्लो तुमचा चांगला असतो. जास्त कमी पण नाही, जास्त पण नाही, प्रमाणातच ठेवायचं. योगेशराव, जसं तुम्ही एक्सपर्ट आहेत त्यामुळे तुम्हाला बघतानाच कळालं की मादी कळी जास्त आहे का नर कळी जास्त आहे. बरेचसे डाळिंबाचे बागायतदार असे असतात ज्यांनी पहिल्या वेळेस जीवनामध्ये डाळिंब घेतलेलं असतं. तर ह्या दोन्ही कळ्या जर तुम्ही दाखवल्या तर आता शेतकऱ्यांना माहीत असतात, पण आता जे नवीन शेतकरी आहेत तर नर कळी आणि मादी कळीमधला फरक. हे एक सिंगल जी गुंडी असते ती नरकळी, ही सगळी नरकळी. सिंगल गुंडीवाली. ठीक आहे. याच्यामध्ये फक्त हे बघा, ही सगळी नरकळी सर. त्याच्यामध्ये मादी कळी सुद्धा नाही दाखवायला आपल्याला. हा, हे बघा, इथं डबल गुंडीमध्ये जी जी डबल गुंडी असते ती मादी कळी. बाकी आता हे नरकळी सगळी. अच्छा, जी सिंगल गुंडी नरकळी आणि गुंडी येणार आहे ती मादी कळी आपल्या बागेत जास्त पाहिजे. शेतकऱ्यांनी या नियोजनात चला. जास्त काही आपल्याला ॲडव्हान्स काही करायची गरज नाही किंवा वेगळं काही करायची गरज नाही. आपण जसं नियोजन कराल तसा बाग आपला निघेल. आता ज्या बागेमध्ये मादी कळी जास्त नाही आहे किंवा नरकळी जास्त आहे, जसं ह्याच बागाचं आहे, आता आता तर कळी निघण्यासाठी काय करावं यापेक्षा शेतकरी हा विचार करतो तर जी कळी निघाली आता तिचं पॉलिनेशन प्रॉपर कसं व्हावं. तर याच्यासाठी काय करायला पाहिजे? कारण बऱ्याच वेळेस असं होतं की मधमाशांची संख्या पण बऱ्याच वेळेस कमी असते काही क्षेत्रांमध्ये. तर अशामध्ये काय उपाय आहेत? नाही सर, आता हे काय याच्यामध्ये नर गळून जाईल सर. याच्यात पाणी जर वाढवलं आहे शेतकऱ्यांनी तर हा नर गळून जाईल आणि जिथून नर गळाला तिथून परत आपल्याला कळी काढता येते. अच्छा, तिथून परत मादी कळी निघू शकते. तर मग शेतकऱ्यांना त्या पद्धतीत जावं लागेल, त्या पद्धतीत नियोजन करावं लागेल. आपण हा नर गळाल्यानंतर परत व्हिडिओ बनवू. त्यावेळेत आपण त्यांना जी मादी कळी काढण्यासाठी ट्रीटमेंट आहे ती पुढच्या व्हिडिओत लाईव्ह दाखवू आपण शेतकऱ्यांना. चालेल, धन्यवाद. धन्यवाद सर. शेतकऱ्यांना.